भंडी शेवगावमध्ये माऊलींचा पालखी सोहळा आलाय आणि सकाळच्या दरम्यान महापंगत या ठिकाणी सुरू आहे। जवळपास पाहिला गेलं तर हजारो वारकरी जे आहेत ते या माऊलींच्या पालखी सोहळ्यादरम्यान महाप्रसाद घेत आहेत। मात्र ज्यांची पंगत आहे ते पंगत आणि श्याम महाराज मध्ये दिंडी जे चालक आहेत ते श्याम महाराज देखील माझ्यासोबत आहेत। खरं तर आळंदी ते भेंडी शेवगाव इथपर्यंतचा टप्पा आहे, ही सगळ्यात मोठी पंगत होती, एवढं सुटेबल जागा की ह्याच्यामध्ये पण कुठंतरी उपलब्ध होते। आळंदीपासून ते बंडीशेगावपर्यंत आज तागायत ज्या ज्या ठिकाणी तळ मोठे आहेत त्या ठिकाणी एकत्रित एकदाच पंगत होते मोठ्या प्रमाणात। एवढी मोठी जागा जी आहे तर याच ठिकाणी उपलब्ध झाली का याच्या अगोदर कुठं उपलब्ध झाली एवढं सुटेबल वातावरण? याच्या अगोदर लोणंदमध्ये शाळा आहे मोठी, मालोजीराची शाळा पटांगण, त्या ठिकाणी बी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जागा आहे। तरडगावला आहे, बऱ्याच ठिकाणी माऊलीच्या वाट्याने आपल्या मानाच्या ज्या दिंड्या आहेत त्यांना जागा मोठ्या प्रमाणात आहे आणि जास्त जागा असली एकदम वारकरी बसतात भोजनासाठी। दरवर्षीच्या पालखी सोहळ्यामध्ये तुमची दिंडी चालते, मात्र यावर्षी काय वेगळं चित्र पाहायला मिळतं? तुम्ही बारकाईने जर लक्ष केलं, यावर्षी अधिक मासामुळे एक महिना वारी पुढे गेलेली आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पेरण्या वगैरे झाल्यात। या 3 वर्षानंतर जे आहे ते जास्त सोहळा अधिक मासामुळे भरतो आणि एवढा वाढला सोहळा की त्या प्रत्येक दिंडीमध्ये दरवर्षीचे 70% त्या ठिकाणी 100% दिंड्यामध्ये वारकरी दाखल झालेले आहेत आणि जेवढे होतील तेवढे कोणीही त्या ठिकाणी उपाशी राहत नाहीत, कारण अन्नदाते मंडळी जे आहेत ते अंतकरणपूर्वक त्या ठिकाणी भरपूर जेवढं लागेल तेवढं अन्नदान करतात। महाराज, खरं तर ज्यावेळेसपासून तुमची ह्या दिंडी सोहळा चालू आहे या माऊलींच्या सोहळ्यामध्ये, मात्र पंक्ती बदलल्या आहेत का नियमितपणे त्याच पंक्ती घेत आहेत? आता जो माझं वय 43 आहे, आतापर्यंत मी जे बघतोय 70% पंक्ती जुन्याच आहेत, परंपरागत पंक्ती आहेत, वाढ वडल्याच आहेत, त्यांनी पंक्ती अजून बंद केलेल्या नाहीत। आणि ज्या ठिकाणी समजा आर्थिक परिस्थिती थोडे 1-4-2 पंक्ती होतात, पण 70% आपल्या दिंडीला जुन्याच पंक्तीत आतापर्यंत। तुम्ही किती वर्षापासून ही महापंगत करतायत? आम्ही 2 वर्षापासून महापंगत करतोय। काय सगळं कुटुंब या ठिकाणी येतं पंक्तीला? सगळं कुटुंब येतं आमचं इथं या पंक्तीसाठी। आणि त्यानंतर शेवटचा वारकरी जोपर्यंत जेवण करत नाही तोपर्यंत इथून कुटुंब ही जागा सोडत नाही? नाही सोडत, नाही। सगळ्यांचा प्रसाद झाल्याशिवाय आम्ही पण नाही करत। किती वारकऱ्यांचा माऊली स्वयंपाक बनवलेला असतं हे तुमच्या पंक्तीच्या माध्यमातून? आता काय सांगताय, 1000 त्यापेक्षा बकळ वारकरी जेवण करतात त्यामध्ये? हा, मग आता जेवढे येते तेवढे जेवतेच ना। ओके, खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये भजन आणि भोजन या दोन्ही गोष्टीवर सगळ्या दिंडी चालकाकडून फोकस केलं जातं आहे, आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल। आणखीन काही नवीन अपडेट्स या वारीच्या वाटेवर मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, भंडी शेवडगाव।